नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढई मी इथे तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पाने आणि पाव चमचा हिंग आणि त्यात टाकून घ्यायचे आहे आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले। ते थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यात जाईल नंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यात जाईल अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा काळा मसाला, व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यात आपल्याला मी इथे रात्री सफेद वाटाणा भिजत टाकलेला होता आणि सकाळी 8 ते 10 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण आपल्याला एकसंध करून घ्यायचं आहे। त्यामध्ये जाईल चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर, गरजेपुरतं पाणी टाकायचे आहे आणि आपल्याला भाजी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे। तयार झाली आहे आपली सफेद वाटाण्याची भाजी। तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता। कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका। रोज रोज आपल्याला तीच भाजी तेच वरण खाऊन खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेला तुम्ही ही भाजी नक्कीच करू शकता। नक्कीच करून बघा सफेद वाटाण्याची भाजी, चविष्ट होते आणि छान लागते।